तर आता मस्त मटारचं सीझन चालू आहे, तर म्हटलं चला मटारपासूनच चांगलं काहीतरी बनवूया. तर यासाठी 1 वाटी मटार घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला असे फिरवून घेतले. आता हे सगळं आपण काढून घेऊया. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालायचं, आलं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि याची देखील पेस्ट तयार करून घ्यायची. आता ह्या दोन्ही पेस्ट आहे ना साईडला ठेवून घ्यायच्या आणि गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली आहे. आता याच्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मी बटाट्याचे काप करून ठेवले, ते फ्राय करून घेऊया. तर ना हे जे बटाट्याचे काप आहे ना असे लांब-लांब करू शकता किंवा छोटे कुठल्याही साईजमध्ये करू शकता. आता याचा रंग चेंज होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे. तर आता इथे बघू शकता हे आपले फ्राय करून झाले आहे. एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये जिरं घालायचं, सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता कांदा आपला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट जे तयार करून ठेवली होती ना ते घालायची आणि ही देखील चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे. तेलामध्ये ही चांगली परतून झाली नंतर याच्यामध्ये आपण जे मटार जे मिक्सरला फिरवून घेतले होते ना ते टाकायचे. आता हे देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. तर हे मटार आहे ना आपण कच्चे वापरले आहे त्याच्यामुळे हे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. तर मस्त असं ड्राय होईपर्यंत मी इथे हे परतून घेतलेले आहे. तर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि सोबतच काही मसाले टाकून घेऊया. तर हळद पावडर, तिखट पावडर, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि सोबतच मी इथे थोडे मटार देखील घेतलेले आहेत. आता हे फिरवून घ्यायचे. तर आता आपण याला झाकून अगदी 3-4 मिनटं होऊ द्यायचं आहे. तर 3-4 मिनटं चांगलं होऊ दिलं आहे. अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे त्याच्यामुळे हे लागू शकतं. तर इथे बघू शकता हे आपलं झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे आपण बटाटे फ्राय करून ठेवले होते ना ते टाकायचे आहेत आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर आता तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं तुम्ही इथे पाणी घालू शकता. तर इथे बघू शकता गरम पाणी करून घातलं ना तर त्याची चव चांगली लागते. तर हे आता थोडंसं मिक्स करून आपण याला एक उकळी येऊ देऊया. तर झाकून याची एक उकळी काढून घेऊया. तर मस्त अशी चमचमीत ही मटारची भाजी तयार होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही या भाजीला काय म्हणतात ते देखील सांगा म्हणजे मला कळेल. कारण कोणी तिथे निमोना की काय असं तरी म्हणतात. तर मी इथे कोथिंबीर देखील घालून घेतली आहे आणि मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार होते. चव तर अप्रतिम लागते. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.